डिस्कशन करूयात. लास्ट पेपर आहे आज, है ना. इझी होता तसा पण लेंदी होता, है ना. येस, चलो. सो पहिला कार्ल लिनियसने नामकरणाची जी प्रणाली वापरली जिथे वैज्ञानिक नावाचे 2 भाग असतात, बरोबर, ज्याला आपण बायनोमियल नोमेनक्लेचर म्हणतो. ठीक आहे, बायनोमियल म्हणजे 2 नावं असतात, राईट. तर ते कोणी दिलं होतं? कार्ल लिनियस. यस, ते हे बरोबर आहे. येस, सो आता इथे तुम्ही बघणार हे राईट आहे. जसं आपण 2 नावं बघतो तर काय असतं? पहिला नाव असतो जीनस आणि दुसरं काय असतो? स्पेशस, है ना. जसं होमोसेपियन्स हे शास्त्रीय नाव कोणाचं आहे? मनुष्याचं. पृथ्वीवर कुठे पण जा, कोणत्याही मनुष्याचं शास्त्रीय नाव काय असणार आहे? होमोसेपियन्स. तर होमो इज जीनस, सेपियन्स इज स्पेशस, राईट. याचे रूल्स असतात. बायनोमियल नोमेनक्लेचर जी पण नावं लिहिली जातात शास्त्रीय नावं, त्यांचे रूल्स असतात काही. ठीक आहे, तर जसा पहिला लेटर कधी पण कॅपिटल असतो आणि स्पेसिसचा पहिला लेटर स्मॉल लेटरमध्ये असतो, राईट. चलो नेक्स्ट. कार्ल लिनियसने सन 1753 प्रकाशित झालेल्या स्पेशस प्लॅनेटरियम ह्या पुस्तकात हे सादर केले होते. यस, हे पण बरोबर आहे. बरोबर, यस. वैज्ञानिक नावांची पुष्टी करण्यासाठी इंटरनॅशनल कोड ऑफ बॉटॅनिकल नामांकन स्थापन करण्यात आले. यस, हे पण बरोबर आहे. इंटरनॅशनल कोड ऑफ बॉटॅनिकल नॉमेनक्लेचर. इथे एक लक्षात ठेवा, हा जो आहे ना ICBN, याचं नाव आता बदलण्यात आलं आहे 2011 आले लक्षात. याचं नाम जे झालं आहे आता, हे काय झालं आहे हे लिहून घ्या तुम्ही. इंटरनॅशनल कोड ऑफ नोमेनक्लेचर ऑफ अल्गे म्हणजे शेवाळ, हां. अल्गे, फंगाय म्हणजेच कवक, अँड प्लांट्स. तर आता फक्त ICBN नाही आहे, आता हा नामकरण करण्यात आलेला आहे. कधी झालं होतं? 2011 2011 जी इंटरनॅशनल काँग्रेस जी होती ती कुठे झाली होती? ऑस्ट्रेलियामध्ये, मेलबर्नमध्ये, राईट. तर याला मेलबर्न कोड पण म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? मेलबर्न कोड. आणि हे मेलबर्न कोड जे आपण ICBN पकडतोय ना, याला काय म्हटलं जायचं? व्हिएन्ना कोड. काय म्हटलं जायचं? व्हिएन्ना कोड. आलं लक्षात? यस, तर हे 3 विधानं बरोबर आहे. म्हणजेच उत्तर तुमचं आहे अ, ब आणि क. ठीक आहे, आता नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात. किरणोत्सर्गी उपचार पद्धतीमध्ये अल्फा किरणांचा वापर केला जात नाही. हे बघा, रेडिओथेरपी, कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये रेडिओथेरपी असते. रेडिओथेरपीमध्ये काय असतात ना, की जे पण रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल असतो, किरणोत्सारी पदार्थ, तुम्हाला माहिती किरणोत्सारी पदार्थ जे असतात हे काय असतात? अस्थिर असतात. आणि त्यांना स्थिरता प्राप्त करण्यासाठी ते काय करतात? बाहेर प्रारणे सोडत असतात, अल्फा, बीटा आणि गॅमा. तर त्यापैकी ट्रीटमेंटमध्ये, रेडिओथेरपीच्या ट्रीटमेंटमध्ये कोणते रेडिएशन्स वापरले जातात? बीटा. कोणती वापरली जातात? नाही सॉरी, गॅमा. कोणती वापरली जातात? गॅमा रेडिएशन्स. म्हणजे जे पण कॅन्सरचा पेशंट असेल त्यांच्यावर गॅमाचा रेडिएशन सोडला जातो. कारण गॅमा हे जे असतात रेडिएशन हे तुमच्या त्वचेमधनं आरपार जाऊ शकतात. आणि यांची आयोनायझिंग प्रॉपर्टी जी असते, लक्षात, आयोनायझिंग एनर्जी जी असते कोणाची? गॅमाची, ही कशी आहे? कमी आहे. त्याच्यामुळे जेव्हा हे शरीरातनं, जे आपण कॅन्सरच्या पेशंटच्या शरीरातनं जेव्हा गॅमा किरणं जातात तर आयोनायझिंग पॉवर काय हे पण मी तुम्हाला सांगेल. हे जेव्हा आरपार शरीरातनं जातात गॅमा रेडिएशन, ते हे पेशी जे असतात यांचं म्युटेशन घडून आणत नाही, उत्परिवर्तन घडून आणत नाही. ते जास्त इतर पेशींना मारत नाही. आलं लक्षात? त्याच्यामुळे गॅमा रेडिएशन हे चांगले समजले जातात. ओके, चलो. सो इथे काय दिलं तुम्हाला? अल्फा रेडिएशन बद्दल विचारलं आहे. तर ते का वापरत नाही? बिकॉज अल्फा रेडिएशन इज अनेबल टू पेनिट्रेट ह्युमन स्किन. येस, आता याचे कधी तुम्ही सगळे ऑप्शन्स बघितले ना, सगळे बरोबर वाटतात आणि हे ते बरोबर. पण इथे क्लोज काय येणार आहे? अल्फा रेडिएशन इज अनेबल टू पेनिट्रेट ह्युमन स्किन. ती स्किनमधनं जाणार नाही तर टिश्यूला कसं मारणार ना? ह्युमन टिश्यूला. म्हणून तो कॅन्सल करायचा. त्याच्यानंतर अल्फा रेडिएशन इज अ हाय आयोनायझिंग एनर्जी रेडिएशन. आयोनायझिंग पॉवर काय असतं ना, की हे जे बघा तुम्हाला माहिती आहे की जे अल्फा कण जे असतात ना हे पॉझिटिव्ह चार्ज आहेत. ठीक आहे, यांचा मास पण जास्त आहे. जेव्हा हे शरीरातनं जातील किंवा एखाद्या भागातनं जातात ना, तर यांच्यामध्ये काय असतं ना, की जे आजूबाजूला अल्फा कणांच्या आजूबाजूला जे पण काय कणं असतील ना, या कणांमधील इलेक्ट्रॉनला काढायची यांच्याकडे क्षमता असते. ते इलेक्ट्रॉनला काढू शकतात. समजलं? म्हणून काय होतं, सपोज एखाद्या बॉडीमधनं गेले, सेल्समधनं गेले, तर इतर सेल्समधले इलेक्ट्रॉन्सला हे काढू शकतील. म्हणजे जे पण टिश्यूज आहे, सेल्स आहेत, यांच्यामध्ये चेंजेस येऊ शकतात, जे काय असू शकते? हानिकारक असू शकते.
आलं लक्षात? येस. सो उत्तर काय इथे, अल्फा रेडिएशन इज अनेबल टू पेनिट्रेट ह्युमन स्किन. आलं लक्षात? ही आपल्या, कारण यांची जी स्पीड आहे ना ही कमी असते, बिकॉज यांचा मास जास्त असतो, डबल पॉझिटिव्ह एनर्जी असते, ती आपल्या त्वचेमधनं ती आरपार जाऊ शकत नाही. सो उत्तर आहे ऑप्शन 2. ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन. रिव्हर्स ऑस्मोसिसवर क्वेश्चन आहे हा, राईट. Reverse osmosis is a water purification technology that uses a semi-permeable membrane to remove large particles from drinking water. Yes, है ना. ऑस्मोसिस आणि रिव्हर्स ऑस्मोसिसमध्ये काय फरक असतो ते मी पुढच्या टर्ममध्ये तुम्हाला समजवते, राईट. तर रिव्हर्स ऑस्मोसिस, आरो माहिती ना, आरोचा पाणी युजली कॉमनमध्ये बोलतात, आरोचा पाणी आहे का, भले आरो काय हे त्यांना माहीत नसतं, बट आरोचा पाणी आहे का त्यात समाधान असतं, येस आरोचं पाणी आहे, है ना. सो आरो, खारं जे पाणी असेल ना, हार्ड वॉटरला जे आपण सॉफ्ट वॉटर कशाने केलं जातं, आरोने. आलं लक्षात? रिव्हर्स ऑस्मोसिस, राईट. सो हे पण बरोबर आहे. आता उलट म्हणजे रिव्हर्स ऑस्मोसिस इज अ फेनोमेना वेअर प्युअर वॉटर फ्लो फ्रॉम हाय कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन थ्रू अ सेमी परमिएबल मेम्ब्रेन टू अ डायल्यूट सोल्युशन. नो, हे चुकीचं आहे. लक्षात ठेवणार, हे चुकीचं आहे. रिव्हर्स ऑस्मोसिसमध्ये काय असतं ना, की हाय कॉन्सन्ट्रेटेड, जसं इथे खारं पाणी आपण बघितलं, किंवा हार्ड वॉटर, जड पाणी जे असतं, बरोबर, याच्यामध्ये अनेक प्रकारचे क्षार मिसळलेले आहेत ना, म्हणजे यांची आयसो हे कसे आहेत, जास्त कॉन्सन्ट्रेटेड आहे. ठीक आहे. तर इथे प्रेशर कुठे जातो, प्रेशर कोणावर टाकला जातो, हार्ड वॉटरवर, ज्यांच्यामध्ये जास्त क्षार आहे. आणि या प्रेशर टाकल्यामुळे काय होतं, जे पण काय वॉटर मॉलिक्युल आहे ते कोणत्या प्युअर वॉटरमध्ये काय होतं, शिफ्ट होतात. याला आपण म्हणतो रिव्हर्स ऑस्मोसिस. आणि ऑस्मोसिस या प्रक्रियेमध्ये उलटं असतं. प्रेशर कुठे दिला जाणार, प्युअर वॉटरला, फ्रॉम लो कॉन्सन्ट्रेशन टू हाय कॉन्सन्ट्रेशन. आणि रिव्हर्स ऑस्मोसिसमध्ये उलटं असतं, फ्रॉम हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशन. गॉट इट? ठीक आहे. म्हणून हे ब हे चुकीचं आहे. अ सेमी परमिएबल मेम्ब्रेन अलाउज स्मॉल मॉलिक्युल्स अँड आयन टू पास थ्रू बट ॲक्ट ॲज अ बॅरियर टू लार्ज मॉलिक्युल ऑर सॉलिड्स. सेमी परमिएबल आहे ना, पूर्ण परमिएबल राहते तिथं सगळ्यांना यूज जाऊ शकते, बट इट इज अ सेमी, म्हणून ती सूक्ष्म जे असेल त्यांना जाऊ देते, मोठ्या कणांना ती जाऊ देत नाही. म्हणून हे पण बरोबर आहे. सो अ आणि क हे योग्य आहे. तर ऑप्शन 3 इज द आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. येस, हो, मी तेच सांगितलं ना, फ्रॉम हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो. खाऱ्या पाणीपासून आपल्याला प्युअर वॉटर करायचं आहे ना, म्हणजे सॉलिड्स म्हणजे ते क्षारचे कण. ठीक आहे. ओके. नेक्स्ट आता चौथा प्रश्न. ठीक आहे. सामान्यतः बहुपेशीय सजीवांमध्ये केंद्रक पेशीद्रव्यापासून दुहेरी स्तरित पटलाद्वारे विभक्त केला जातो, ज्याला केंद्रीय पटल म्हणतात. येस, मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. आणि युजली सगळे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स हे काय, युकॅरियोटिक आहे की नाही. कशात ते आदिकेंद्री का दृश्यकेंद्री, युकॅरियोटिक दृश्यकेंद्री, है ना. आणि दृश्यकेंद्री जी पण पेशी असते त्यांच्यामध्ये न्यूक्लियस कसा असतो, डबल मेम्ब्रेन. आउटर मेम्ब्रेन छोटे छोटे छिद्रे असतात, त्याला आपण म्हणतो न्यूक्लिअर पोर्स, हो की नाही. यस, ठीक आहे. तर हे डबल मेम्ब्रेन असतात कशांमध्ये, मल्टीसेल्युलर, किंवा इथे तुम्ही युकॅरियोट्स पण वापरू शब्द येऊ शकतो, राईट. तर हे विधान बरोबर आहे. नेक्स्ट, the nucleus of the bacterial cell is not organized like the cell of multicellular organism and the nuclear membrane is also absent. Yes. आता इथे काय दिलं तुम्हाला, बॅक्टेरिया, म्हणजे बॅक्टेरियल सेल म्हणजेच बॅक्टेरिया, राईट. बॅक्टेरिया कोणत्या किंगडमचा येतो, मोनेरा. सृष्टी मोनेरा म्हणजेच पूर्ण बॅक्टेरियाची सृष्टी ना. येस. आणि ते काय आहे, एकपेशीय आदिकेंद्री म्हणजेच प्रोकॅरियोटिक. प्रिमिटिव्ह न्यूक्लियस, प्रो म्हणजेच काय, प्रिमिटिव्ह. आणि कॅरिया जेव्हा शब्द विज्ञानमध्ये येतो ना, कॅरियो, इट इज अ न्यूक्लियस. तर हे प्रिमिटिव्ह न्यूक्लियस असतो, जे कसं असतं, अस्पष्ट, त्याला दुहेरी आवरण पण नसतो. आलं लक्षात. 2 धाग्यांची रचना असती, त्याला आपण म्हणतो केंद्रकाभ म्हटलं जातं. त्याला काय म्हटलं जातं, केंद्रकाभ. ओके. याच्यामध्ये एवढं विकसित नसतं, म्हणून त्याला प्रोकॅरियोटिक प्रिमिटिव्ह न्यूक्लियस आपण म्हणतो. गॉट इट. तर हे दोघं विधाने बरोबर आहे. सो काय विचारलंय तुम्हाला, योग्य विधान नसणारे ना, पण दोघं आहे, तर उत्तर ऑप्शन 4. नेक्स्ट,
ATP है ना, नाश्ता बिश्ता चहा बी पिऊन आले आहे म्हणजे आता आपली फुल ATP आहे, जसं एनर्जी करन्सी. आणि जसंच 3-4 तास संध्याकाळपर्यंत डाऊन बिकॉज ATP जनरेशन लो, ग्लुकोजच जाणार नाही. ATP बघा, जे पण आपण म्हणतो ना सेल्युलर रेस्पिरेशन, जेव्हा तुम्ही सायन्समध्ये वाचलं असेल बायोलॉजीमध्ये है ना, शेवटचा प्रोडक्ट काय असतो बघा. तुम्ही खूप थकलेले असाल, कधी गळून गेलेले असतात, तर आपण चहा पितो किंवा ग्लुकॉन टी पितो, ओके नाही, लगेच आपल्याला तरतरी येते, हां बरं वाटतं, बिकॉज तुम्हाला डायरेक्ट ग्लुकोज भेटतो आहे. तेच तुम्ही पोळी भाजी खा, पोळी भाजी खाल्ल्यावर तुम्ही सुस्ती येणार, मग अर्धा 1 तासाने आपल्याला काय येते, जरा बरं वाटतं. तर ग्लुकोज हा इन्स्टंट आहे ना, इमिजिएट ग्लुकोज भेटला, त्याचं डायरेक्ट ऑक्सिडेशन झालं, ती पूर्ण प्रक्रिया होते, ग्लायकोलिसिस, ते पूर्ण EMP पाथवे मायटोकॉन्ड्रियामध्ये होतं, शेवटी काय तयार होतात, ATP. काय होतं, ATP, ॲडिनोसाइन ट्राय फॉस्फेट, है ना. चलो, सी पूर्ण एक चक्र, खूप मोठा टॉपिक आहे तो, बट व्हेरी इम्पॉर्टंट, कारण आपण बघतो ना लास्ट 2 एक्झाम्सपासून राज्यसेवा म्हणा, कंबाईन म्हणा, ह्या टॉपिकवर क्वेश्चन्स विचारले जात आहे. ओके, सो त्याच्यावर बेस्ड आपण हा सिम्पल क्वेश्चन घेतला आहे. सी, द एनर्जी रिक्वायर्ड फॉर द व्हेरियस केमिकल रिएक्शन नेसेसरी फॉर लाईफ इज रिलीज्ड बाय द मायटोकॉन्ड्रिया इन द फॉर्म ऑफ ॲडिनोसाइन ट्रायफॉस्फेट. येस, ATP मॉलिक्यूल फॉर्ममध्ये येतात. येस, ॲडिनोसाइन ट्रायफॉस्फेट इज नोन ॲज द एनर्जी करन्सी ऑफ द सेल. येस, हे बघा ATPचं कधी स्ट्रक्चर तुम्ही बघितलं तर काय काय असतं याच्यामध्ये, स्ट्रक्चर बघितलं तर ॲडिनोसाइन ट्रायफॉस्फेट ना, ट्रायफॉस्फेट म्हणजे इथे 3 फॉस्फेट ग्रुप्स असतात. ॲडिनाइन हा काय आहे, नायट्रोजन बेस, तर इथे नायट्रोजन बेस कोणता असतो ATPमध्ये, ॲडिनाइन, हे लक्षात ठेवा. आणि एक काय असते, शुगर, दॅट इज रायबोज शुगर. रायबोज शुगरलाच आपण पेंटो शुगर पण म्हणतो. पेंटो शुगर म्हणजेच या शुगरमध्ये किती कार्बन्स असतात, 5. ठीक आहे, तर म्हणजे ATPचं जेव्हा आपण स्ट्रक्चर पाहतो, याच्यामध्ये एक नायट्रोजन बेस असतो, दॅट इज ॲडिनाइन, एक पेंटो शुगर असते आणि 3 फॉस्फेट ग्रुप असतात. आणि ही जी पण काय एनर्जी असते ना, ज्याला आपल्याला एकदम ताकद वाटते किंवा एनर्जेटिक वाटतं, ते कधी होती, ही एनर्जी कधी रिलीज होते, जेव्हा हे 3 फॉस्फेट ग्रुप्स आहेत ना, हे बॉन्डने अटॅच्ड असतात. आणि लक्षात, तो जो दुसरा आणि तिसरा जो फॉस्फेट असतो यांचा बॉन्ड ब्रेक होतो. आलं लक्षात, यांचा बॉन्ड ब्रेक होतो आणि एनर्जी रिलीज होते. गॉट इट. आणि एक मॉलिक्यूलचा जो 3 फॉस्फेटचा एक बॉन्ड ब्रेक होतो, त्यावेळेस किती एनर्जी रिलीज होते, एनीबडी, 7300 कॅलरीज. कम ऑन, किती एनर्जी रिलीज होते, 7300 कॅलरीज. गॉट इट, समजलं. म्हणून यांना आपण म्हणतो एनर्जी करन्सी. ओके, चलो, सो हे लक्षात ठेवायचं आहे तुम्ही. ओके, आणि मग ते ATPचं इथे आपण काय बघत होतो, ATP, ॲडिनोसाइन ट्रायफॉस्फेट, नाव कन्वर्टेड इनटू, कारण एक ब्रेक झाला ना, बॉन्ड, एक फॉस्फेट गट निघून गेला, सो हे काय झालं आता, ADP झालं की नाही, डायफॉस्फेट. येस, गॉट इट. आणि आपल्या शरीरात अजून AMP पण असतात, ॲडिनोसाइन मोनोफॉस्फेट. मग मोनोफॉस्फेट याला कनेक्ट होईल, असं पूर्ण चालू असतं आपल्या शरीरात प्रक्रिया. ओके, चलो, एवढं काय लक्ष ठेवायची गरज नाही, आता एवढं लक्षात ठेवा. आणि यालाच काय म्हटलं जातं, या प्रक्रियेला काय म्हटलं जातं, फॉस्फोरायलेशन. काय म्हणतात याला, फॉस्फोरायलेशन. ठीक, नेक्स्ट आता मायटोकॉन्ड्रियाचं सिंगल मेम्ब्रेन ऑर्गेनेल. तंतुकणिका एकपटेलीय अंगक आहे का, नाही, द्विपटेलीय आहे. त्याचं डबल मेम्ब्रेन ऑर्गेनेल. आतलं जे थर असतो ना, तो असा फोल्डमध्ये असतो. आतला जो मायटोकॉन्ड्रियाचा तंतुकणिकेचा बाह्य आवरण आणि आतला जो आवरण असतो ना, इट इज लाईक अ फोल्ड. अशा फोल्ड्स, याला क्रिस्टे म्हणतो आपण, राईट. सो हे चुकीचं आहे, सो अ आणि ब हे योग्य आहे, तर ऑप्शन 1 इज द आन्सर. गॉट इट. चलो, सो नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात. क्वेश्चन नंबर 6. येस, डबल और ट्रिपल बॉन्ड आर फाउंड इन सॅच्युरेटेड फॅट्स. नाही, जेव्हा डिफरन्सेस पाहतात तुम्ही सॅच्युरेटेड अनसॅच्युरेटेडचं, तर सॅच्युरेटेड सिंगल बॉन्ड, कार्बन कशाने जोडलेले असतात, सिंगल बॉन्डने. आणि अनसॅच्युरेटेड त्यांच्यामध्ये 1 किंवा 2 डबल बॉन्ड्स तरी बघायला मिळतील कार्बनच्या दरम्यान, म्हणून हे चुकीचं आहे. येस,
साधारण प्राणी चरबी असंतृप्त असते तर वनस्पती आणि माशांची चरबी संतृप्त असते. आहे का? हे चुकीचं आहे ना. ॲनिमल फॅट्स आर अनसॅच्युरेटेड. नो, ॲनिमल फॅट्स आर सॅच्युरेटेड. ओके. अँड प्लांट अँड फिश फॅट्स आर अनसॅच्युरेटेड. ओके. चलो नेक्स्ट. Many nutritionists recommend a diet high in saturated fat. No, saturated fat नाही सांगतात ते, unsaturated fats recommend करतात. ओके. म्हणजे जसं कॉड लिव्हर ऑइल, माशाचं तेल है ना, जी पण सीड्स द्वारा जे तेल निघतात ते सगळं, सोयाबीन ऑइल, कॅनोला ऑइल, सफोला ऑइल, हे सगळे काय प्लांट बेस आहे ना, हे जास्त, बिकॉज दे आर अनसॅच्युरेटेड. ठीक आहे, हे जमत नाही. ओके. नेक्स्ट, सॅच्युरेटेड फॅट्स आर नॉट पॉप्युलर अमंग फूड मॅन्युफॅक्चर ॲज दे आर वल्नरेबल टू रॅन्सिडिटी. रॅन्सिडिटी म्हणजेच काय, खाऊटपणा. असंच कधी तुम्ही 6 महिने ठेवलं ते ऑइल, ते एक स्मेल येतं की नाही, तसं म्हणून. पण हे कशामध्ये असतं, अनसॅच्युरेटेड. हे कशात होतं, अनसॅच्युरेटेडमध्ये. सॅच्युरेटेडमध्ये ते लवकर खराब होतात, अनसॅच्युरेटेड हे लवकर खराब होत नाही. आलं लक्षात? येस. सो हे पण चुकीचं आहे, सगळेच चुकीचे आहेत है ना. सो अ, ब, क आणि ड हे काय आहे, अयोग्य आहे. नेक्स्ट. लायसोझाइम नावाच्या कार्बोदकाचे विघटन करणाऱ्या, खूप कठीण मराठी आहे ना, इंग्लिशमध्ये वाचते जरा. द केमिकल प्रोसेस ऑफ डायजेशन बिगिन्स इन द ओरल कॅव्हिटी बाय द हायड्रोलायटिक ॲक्शन ऑफ द कार्बोहायड्रेट डिग्रेडिंग एन्झाईम कॉल्ड लायसोझाइम. सी, आपला वकल कॅव्हिटी म्हणजे जो पण आपला मुख आहे, ठीक आहे, याच्यामध्ये आपण म्हणतो ना सलायवरी एन्झाईम्स असतात. एक असतो जसं आपण म्हणतो टायलिन. काय असतो, टायलिन, ज्याला सलायवरी अमायलेज पण म्हटलं जातं. हा सलायवरी अमायलेज काय करतो ना, की जे पण आपण चपाती खातो, जे पण काय कार्बोहायड्रेट्स खातो, याचं काय करतो, तो पचन घडून आणतो आणि याचं कन्व्हर्जन कशामध्ये करतो, माल्टोजमध्ये. कशामध्ये करतो, माल्टोज. म्हणजेच माल्टोज ही कोणत्या प्रकारची शुगर आहे, डायसॅकराइड. कोणती प्रकारची आहे, डायसॅकराइड. तर हे कोण करतं, सलायवरी अमायलेज. तसंच आपल्या बकल मुखामध्ये अजून एक एन्झाईम असतो, दॅट इज लायसोझाइम. लायसोझाइम काय करतो ना, एक प्रकारचं आपल्या मुखाचं एक प्रकारचं तो प्रोटेक्शन करतो. जे पण बॅक्टेरियाज, फॉरेन पार्टिकल्स जे पण जात असतील ना, त्यांना तो काय करतो, खाऊन टाकतो, मारून टाकतो. तर लायसोझाइम हा अँटीबॅक्टेरियल आहे, त्याचं कुठेच पचनामध्ये रोल नसतो. तर लायसोझाइमचं पचन करू शकेल का तो, नाही. अँटीबॅक्टेरियल आहे ना ते. तर तिथे उत्तर काय असायला पाहिजे होतं, सलायवरी अमायलेज किंवा टायलिन. टायलिनला पण सलायवरी अमायलेज, दोघं एकच. लाळेमध्ये असलेल्या अमायलेज बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा आणि संसर्ग प्रतिबंध करण्यास मदत करते. उलट दिलेलं आहे ते. आलं लक्षात? येस. म्हणजे हे दोघं विधानं काय आहे, चुकीचे आहे. अयोग्य विधान, दोघं पण अयोग्य आहेत ना. येस. तर अ आणि ब हे अयोग्य आहे, उलट आहे. वरती खरं काय असायला पाहिजे होतं, अमायलेज आणि खाली लायसोझाइम. नेक्स्ट, पॅनक्रियास. ठीक आहे. स्वादपिंड हा संमिश्र ग्रंथी आहे जी बहिस्त्रवी आणि आंतस्त्रवी ग्रंथी म्हणून काम करते. यस, एक्झोक्राईन ॲज वेल ॲज एंडोक्राईन है ना. एक्झोक्राईन बघा, पॅनक्रियास जी पण आपली पॅनक्रियास आहे यातला जो एक्झोक्राईन जो भाग आहे, लक्षात ठेवा, हा 95% भाग आहे आणि एंडोक्राईन हा फक्त 5% कार्य करतो. किती, 5%. ठीक आहे. एक्झोक्राईन म्हणजेच काय, बाह्यस्त्रवी म्हणजेच काय, की बाह्यस्त्रवी हा जो भाग आहे ना पॅनक्रियसचा, एक्झोक्राईन पार्ट, हा काय असतो ना, की हे जे पण काही स्त्रव तयार करेल आणि युजली काय तयार करतात, हे एन्झाईम्स काय तयार करतात, एक्झोक्राईन पार्ट काय तयार करतो, विकर. आलं लक्षात? आणि हे विकर कोणत्या तरी एखाद्या नलिकेद्वारे, डक्टद्वारे कोणत्या दुसऱ्या भागामध्ये शिफ्ट होतो. जसं पॅनक्रियासमधला एक्झोक्राईन हे काही एन्झाईम्स तयार करतात. ठीक आहे. ते एन्झाईम्स म्हणजेच कोणते कोणते आहे, ट्रिप्सिनोजेन. कोणता आहे, ट्रिप्सिनोजेन. दुसरा एन्झाईम कोणता आहे, अमायलेज. तिसरा एन्झाईम कोणता आहे, लायपीज. गॉट इट. आणि चौथं अजून एक काय तयार करतं हे भाग एक्झोक्राईन, बायकार्बोनेट्स. काय रिलीज करतात, बायकार्बोनेट्स. ही 4 स्त्रव जे आहेत हे एक नलिकाद्वारे, ही नलिका काय आहे,
या नलिकेचं नाव आहे, हा विचारला जाऊ शकतो प्रश्न, ॲम्प्युला ऑफ वॅटर. काय नाव आहे त्याचं? ॲम्प्युला ऑफ वॅटर. मी लिहून देते तुम्हाला बिकॉज हे खूप महत्त्वाचं काम करतं. ॲम्प्युला ऑफ वॅटर. तर पॅनक्रियास, ठीक आहे, स्वादपिंडूमधनं हे जे पण काय विकर तयार झाली एक्झोक्राईन पार्टने तयार केलेलं, हे आता बाहेर पडत आहे पॅनक्रियासद्वारे. कोणत्या नलिकेद्वारे? ॲम्प्युला ऑफ वॅटरद्वारे. आणि कुठे चाललं? लहान आतड्यांमध्ये. कुठे जातं हे? लहान आतड्यामध्ये. आणि लहान आतड्याचा पण तुम्ही अभ्यास केला असेल. पहिला भाग जो असतो लहान आतड्याचा त्याला आपण काय म्हणतो? डिओडेनम. काय म्हणतो? आद्यांत्र डिओडेनम. तिथे हे एन्झाईम्स आणि दुसरं काय आहे? बायकार्बोनेट्स जातं. म्हणून हे एक्झोक्राईन आहे. पॅनक्रियासमध्ये बाहेर पडलं ना, एक्झोक्राईन. गॉट इट? आणि एंडोक्राईन हे काय तयार करतं? युजली हार्मोन्स. काय तयार करतं? हार्मोन्स, संप्रेरक. आणि हे काय असतात ना, की हे तयार होतो आणि हे रक्तमध्ये मिसळून जाते. कुठे मिसळतात? हे रक्तामध्ये. गॉट इट? कोणते कोणते संप्रेरक तयार करते आता एंडोक्राईन पार्ट? इन्शुलिन है ना, ग्लुकॅगॉन, सोमॅटोस्टॅटिन आणि पॉलीपेप्टाइड हार्मोन. गॉट इट? एवढी 4 हॉर्मोन्स आणि हे डायरेक्ट रक्तामध्ये मिसळले जाणार. क्लिअर? नेक्स्ट आता, insulin is a peptide hormone that plays a major role in glucose homeostasis. Yes, insulin आपल्या रक्ताची साखर नियंत्रित ठेवतो की नाही? Yes. आणि इट इज अ, बघा, दिस इज अ पेप्टाइड हार्मोन. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. अगेन, घरामध्ये फॅमिली तुम्ही कुठे बघितलं असेल किंवा आजूबाजूमध्ये तुम्ही बघितलं असेल ना, इन्शुलिन कधी तोंडाने दिली आहे का? इन्शुलिनची टॅबलेट असते का? इन्शुलिन इंजेक्शनने देतात ना, बिकॉज इन्शुलिन इज अ पेप्टाइड हार्मोन. पेप्टाइड म्हणजेच काय? प्रोटीन. आणि लक्षात, तिथे जो प्रोटीनची चेन आहे. आणि कधी पण प्रोटीनची सपोज तुम्हाला गोळी दिली तर याला कोण विघटन करून टाकणार? आपल्याकडे एन्झाईम्स आहेत ना ऑलरेडी, हे त्याला काय करून टाकणार? नाश करून टाकणार. मग ते कामात येईल का? शुगर कंट्रोलला नाही. म्हणून कधी पण इन्शुलिन कसा दिला जातो? इंजेक्शन. इंजेक्शन म्हणजे काय? एकदम टोचून नाही. त्याचं सबक्युटॅनियस इंजेक्शन. सबक्युटॅनियस म्हणजेच काय? त्वचेलाच दिलं जातं. बघितलं असेल कुठे है ना, चिमटी अशी घेतली जाते, सबक्युटॅनियसली ती दिलं जातं. लक्षात आलं? येस. सो या पॉईंटला तुम्ही असं लक्षात ठेवायचं, त्याचं पेप्टाइड हार्मोन पण. गॉट इट? चलो नेक्स्ट आता, इन्शुलिन ऑल्सो स्टिम्युलेट द कन्वर्जन ऑफ ग्लुकोज टू ग्लायकोजन इन द टार्गेट सेल्स. येस, है ना, बरोबर. आपण जेव्हा म्हणतो आहे की हे इन्शुलिन तुमच्या शरीरात साखरचं नियंत्रण ठेवते, प्रमाणाचं नियंत्रण ठेवते, म्हणजेच ही काय करते? जे पण तुम्ही अतिरिक्त साखर खातात दिवसभरामध्ये, एखाद दिवशी आपण खूप स्वीट्स खातो है ना, आणि फक्त गोड खाल्ल्याने नाही, जे पण आपण कार्बोहायड्रेट्स खातो आहोत, तांदूळ खात आहोत, यातनं पण शुगर भेटते ना. आता ही शुगर शरीराला जेवढी लागते तेवढी वापरली जाते आणि अतिरिक्त जी शुगर असते याचं रूपांतर कशात होतं? ग्लायकोजनमध्ये. आणि ग्लुकोजचं रूपांतर ग्लायकोजनमध्ये करण्यास कोण मदत करतं? इन्शुलिन. म्हणून हे कंट्रोल ठेवते त्याचं प्रमाण. येस. आणि समजा आता तुम्ही इथे बसले आहे संध्याकाळपर्यंत, CSAT वगैरेची टेस्ट सिरीज झाल्यापर्यंत काही खाल्लं नाही. आता काही खाल्लं नाही, मग शरीराला ग्लुकोजची गरज आहे ना, मग त्यावेळेस ग्लुकेगॉन हा पण पॅनक्रियास तयार करते ना. हा हार्मोन काय करतो? जे ग्लायकोजन तयार झालं ना, स्टोअर झालं ना लिव्हरमध्ये, या ग्लायकोजनचं रूपांतर कशामध्ये करणार? ग्लुकोजमध्ये. गॉट इट? सच अ ब्युटिफुल. आपलं शरीर किती छान कार्य करतं. ऑल आर कोऑर्डिनेटेड, है ना. लक्षात आलं सगळ्यांना? ओके. आणि इथे एक पॉईंट लक्षात ठेवा, युजली काय असतं ना, एंडोक्राईन पार्ट तुम्हाला अल्फा, बीटा, डेल्टा पेशी माहीत असते की हे तयार करते. एंडोक्राईन जो पार्ट आहे ना, याच्या पेशींच्या समूहाला काय म्हटलं जातं? आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स. काय म्हणतात? आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स. हे लक्षात ठेवा. आणि एक्झोक्राईन जो भाग आहे, जे विविध प्रकारचे एन्झाईम्स तयार करत आहे, इथे कोणत्या पेशी असतात? ॲसिनार आणि डक्ट सेल्स. अक्षरं कळतायत का? इथे मला ना, एक मिनटं मी व्यवस्थित लिहिते. ॲसिनार सेल्स. ओके. चलो. सो सगळ्या स्टेटमेंट तिन्ही विधाने योग्य आहेत. ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन. Consider the following statement about vaccination. ठीक है. The principle of vaccination is based on the memory property of immune system. हो की नाही?
यस. आपल्याला लहानपणीच पोलिओ व्हॅक्सिन दिलेलं आहे, BCGचं व्हॅक्सिन दिलेलं आहे. आपल्याला प्रत्येक वर्षी आता कोरोनासारखे डोस घ्यावे लागणार आहे का बूस्टर? नो. लहानपणीच दिले ना. आणि लहानपणी जेव्हा तुम्हाला BCGचं दिलं त्याच वेळेस आपल्या शरीराने असे अँटीबॉडीज तयार करून घेतले की जे आता कधी TBचा बॅक्टेरिया शरीरात जाणार तर हे काय करणार, हे अँटीबॉडीज त्याला मारून टाकणार. ऑलरेडी त्याच्यात त्याने मेमरी स्टोअर केली आहे की मला हे दिलेलं आहे, आता असा कधी बॅक्टेरिया येतोय तर मी त्याला माश करून टाकणार. गॉट इट? म्हणून आपल्याला लहानपणीच तो पूर्ण तक्ता असतो ना, लहानपणीच ते देऊन दिलेले असतात. फक्त आता कोरोनाचंच आहे की बूस्टर येतील असं म्हणतात आहे. ओके नाही, पण तरी 6 मंथ आपल्याला ती इम्युनिटी आहे ना, व्हॅक्सिन दिली पण आहे का, आपल्या शरीर इम्युनिटी तयार केली आहे अँटीबॉडीज, आणि ती अँटीबॉडीज अशा तयार झाले अगेन्स्ट दॅट व्हायरस किंवा अगेन्स्ट दॅट बॅक्टेरिया. त्याला माहिती आता त्याने मेमरीमध्ये सेट केलं आहे की हा बॅक्टेरिया आला, अँटीबॉडीज लगेच. ठीक आहे. चलो नेक्स्ट. आता ॲक्टिव्ह पोटेंट पॅथोजन्स आर इंट्रोड्यूस इन द बॉडी थ्रू वॅक्सिनेशन. नो. ॲक्टिव्ह टाकतील का? एकदम जिवंत कोरोनाचे व्हायरस टाकले असतील का? आता कोरोनाच मी सांगते इथे कारण ते एकदम रिसेंट आहे. जिवंत टाकतील का? नाही. ते जे पण व्हायरस बॅक्टेरिया असतात ना, यांना इनॲक्टिव्ह केलं जातं. त्यांचा एखादा भाग आपण म्हणतो DNA असेल, RNA असेल, त्यांचा एखादा प्रोटीन असेल, तो आपल्या शरीरात टाकला जातो. एक तर त्यांना इनॲक्टिव्ह केलं जातं किंवा त्यांना ॲक्टिव्ह, मी लिहून देते, ॲटिन्युएटेड केलं जातं. ॲटिन्युएटेड म्हणजेच काय की त्यांना वीक केलं जातं. त्या व्हायरसला, बॅक्टेरियाला एकदम वीक बनवलं जातं. म्हणजे त्यांची जी पॅथोजेनिक कॅपॅसिटी असते ना, रोग तयार करण्याची जी त्यांची क्षमता असते ना, ती खूप कमी करून तसे जीवाणू किंवा व्हायरस आपल्यात टोचले जातात किंवा पूर्ण मारून त्यांचा काहीतरी भाग आपल्यात टोचला जातो. पण तो काय एक प्रकारचा फॉरेन पार्टिकल आहे ना. व्हॅक्सिन जेव्हा आपल्याला टोचत आहे तर ते शरीराचा भाग आहे का? नाही. तो फॉरेन एक काहीतरी बाहेरून भाग गेला, तो शरीर त्याला एक्सेप्ट करत नाही. त्याच्या अगेन्स्ट ती काय तयार करून टाकते लगेच अँटीबॉडीज. आलं लक्षात? मग हे अँटीबॉडीज आपल्याला काय करतात? सिक्युअर ठेवतात. गॉट इट? म्हणून हे चुकीचं आहे. ॲक्टिव्ह नाही, इनॲक्टिव्ह. हो. Antibodies produced by the body against antigen neutralize pathogenic agents during actual infection. Yes, यांना न्यूट्रल करून टाकतात ना हे अँटीबॉडीज. जेव्हा केव्हा हा व्हायरस बॅक्टेरिया जाणार. आता BCGचं आपण व्हॅक्सिन घेतलं लहानपणी. आता समजा आपण फिरत असताना TBचा मायकोबॅक्टेरियम लेप्रे ते श्वास थ्रू गेलं, पण आपल्या शरीरात BCG आहे ना, तो अँटीबॉडी काय करते आहे? आता अँटीबॉडी ही जे पण बॅक्टेरिया आला यांना काय करून टाकतात? ते न्यूट्रल करून टाकतात. आलं लक्षात? त्याच्यामुळे आपल्याला तो पुढे आजार होत नाही. ठीक आहे, पण बरोबर आहे. येस, तो अ आणि क हे योग्य आहे. ऑप्शन 3 इज द आन्सर. नेक्स्ट. हा क्वेश्चन जरा इंग्लिशमध्ये बरोबर दिलाय आणि मराठीत चुकीचं झालंय का? द मॉडर्न पिरियडिक टेबल हॅज 18 कॉलम्स कॉल्ड ग्रुप्स. हे बरोबर आहे ॲक्च्युली. आणि इथे मराठीमध्ये 18 स्तंभ आहेत ज्यांना गण म्हणतात. ज्यांना काय म्हणतो? गण म्हणतात ना. ॲक्च्युली मराठीमध्ये ते चुकलं आहे आणि इंग्लिशमध्ये ते स्टेटमेंट बरोबर आहे. समजतंय का? हा प्रश्न असा गोंधळ झाला आहे. आधुनिक आवर्त सरणीमध्ये 7 पंक्ती असतात ज्यांना गण नाही म्हणतात, यांना आवर्त म्हणतात. पण इथे इंग्लिशमध्ये बरोबर आहे. मॉडर्न पिरियडिक टेबल हॅज 7 रोज कॉल्ड पिरियड्स. हे बरोबर आहे. सो इंग्लिशमध्ये ज्यांनी सॉल्व केलं असेल मराठीत तर हा क्वेश्चनला आपण मी सरांना सांगून दे. ठीक आहे. चलो हो. नेक्स्ट 11. इनकरेक्ट स्टेटमेंट घ्यायची आपल्याला. ठीक आहे. अयोग्य विधान. द हायेस्ट टेम्परेचर ॲट विच अ सबस्टन्स कॅचेस फायर इज कॉल्ड इग्निशन टेम्परेचर. नो. ज्या किमान तापमानाला कधी कॅच करत आहे फायर त्याला काय म्हटलं जातं? ओके. तर हे किमान, हायेस्ट नाही मग येणार, स्लोवेस्ट टेम्परेचर. ठीक आहे. तर हा विधान चुकीचा येतो. सबस्टन्सेस हुज इग्निशन टेम्परेचर इज व्हेरी हाय अँड कॅच फायर इझिली आर कॉल्ड फ्लेमेबल सबस्टन्स. नो. कधी त्यांना आग लागण्यासाठी खूप टेम्परेचरची गरज आहे तर ते लगेच आग पकडतील का? ते स्टेटमेंटच बघा ना. कॅन कॅच फायर इझिली, ज्याला आग लागण्यासाठी खूप वेळ लागत आहे ते लगेच कॅच करतील का आग?
नाही करणार. म्हणजेच की सबसे व्हेरी लो, व्हेरी हायच्या ठिकाणी काय असायला पाहिजे होतं, व्हेरी लो. जसं हायड्रोजन वायू माहिती आहे ना, हायड्रोजन व्हेरी इन्फ्लेमेबल, कॅचेस फायर इझिली, है ना. म्हणून हायड्रोजन भलेही हा त्याची कॅलरिफिक व्हॅल्यू खूप असली तरी ॲज अ फ्यूल आपण वापरतोय का त्याला, लगेच नाही, बिकॉज इट इज अ हायली इन्फ्लेमेबल, है ना. फुगे, गॅसचे फुगे तुम्ही बघितले असतील. हायड्रोजन, हेलियम आर द लाइटेस्ट, खूप कमी डेन्सिटीचे वायू आहेत. म्हणून गॅसचे फुगे एकदा तुमच्या हातात न सुटले, कधी हातात येतात का ते वरती, बिकॉज दे आर व्हेरी लाईट इन वेट. आणि म्हणून जेव्हा गॅसचे फुगे तुम्ही पाहतात तर कोणता वायू भरतात, हायड्रोजन भरतात का हेलियम, हेलियम जास्त असतं. बिकॉज हायड्रोजन का आणि घेत ती टँकीमध्ये काय, तिचं हायली इन्फ्लेमेबल, ती लगेच फायर कॅच करून घेणार. ओके, येस. नेक्स्ट आता, सो दोघं विधानं चुकीचे आहेत ते. 12. 1 किलो इंधनाच्या संपूर्ण ज्वलनामुळे निर्माण होणाऱ्या उष्णतेच्या प्रमाणाला इंधनाचे उष्मांक मूल्य असे म्हणतात. यस, हे बरोबर आहे एकदम. इंधनाचे उष्मांक मूल्य किलोजूल प्रति किलो मध्ये प्रमाण व्यक्त केले जाते. यस, त्याचं युनिट हे बरोबर आहे, किलोजूल्स पर केजी. यस, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जो आहे, बायोगॅसचं उष्मांक मूल्य सर्वाधिक आहे, नाही. कोणाचं सर्वाधिक आहे, आताच मी बोलली हायड्रोजनचा. ही जी पण व्हॅल्यू दिली ना, ही कोणाची आहे, हायड्रोजन. बायोगॅसची काय आहे, कोणाला माहिती आहे, 55. किती आहे, 55,000 ओनली बायोगॅस. मिथेनची सेम, बिकॉज बायोगॅसमध्ये काय 65% तर मिथेन असतो ना, म्हणून मिथेन आणि बायोगॅसची कॅलरिफिक व्हॅल्यू सेम घेतो आपण. आलं लक्षात. यस, हे सर्वात जास्त कोणाची आहे, कोणाची आहे, हायड्रोजन. ठीक आहे. त्याच्यानंतर बायोगॅस, मिथेन. त्याच्यानंतर LPG, लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. त्याच्यानंतर येतं केरोसिन. सो योग्य विचारलं आहे ना. ऑप्शन 1 इज द आन्सर. द मॅग्नेटिक फील्ड इनसाइड अ लॉंग स्ट्रेट सॉलिनॉइड कॅरिंग करंट. हे बघा, स्ट्रेट इथे शब्द यायला नाही पाहिजे, कारण सॉलिनॉइड म्हणजेच काय, गुंडळलेलं. तारचा वेटोळा जेव्हा करतात ना आपण स्प्रिंगसारखं, त्याला सॉलिनॉइड म्हणतो. तर ते स्ट्रेट असते का वायर, नो. तर हे स्ट्रेट हा शब्द इथनं काढून टाकायचा. सॉलिनॉइड कॅरिंग कंडक्टरचं मॅग्नेटिक फील्ड कसं असेल, सर्व ठिकाणी सेम, सर्व बिंदूंवर समान असते सॉलिनॉइड. इझी, तसं लक्षात ठेवायचं डायरेक्ट. नेक्स्ट आता, मानवी शरीरातील कोणत्या अवयवामध्ये निर्माण झालेल्या चुंबकीय क्षेत्र लक्षणीय असतं, हृदय आणि ब्रेन, दोघं पण चुंबकीय. म्हणून तुम्ही ECG काढू शकता, इलेक्ट्रोकार्डिओग्राम, कारण तिथनं तसे आहे. म्हणून तुमचं ब्रेनचं पण काढू शकतात, EEG, इलेक्ट्रोएन्केफेलोग्राम. का, कारण इथनं ती आपण म्हणतो ना मॅग्नेटिक फील्ड क्षेत्र निर्माण झालेले आहे, म्हणून आपण तो स्कॅन करू शकतो. हे कधी राहिलं नसतं तर ECG आणि EEG आपण काढू शकलो नसतो. गॉट इट. चलो, तो दोघं पण आहे, अ आणि ब दोन्ही पण. नेक्स्ट 15 क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 15. Newton used Kepler's second law to calculate the gravitational force of attraction. To calculate the gravitational force of attraction साठी केपलरचा न्यूटनने कोणता नियम वापरला होता, सेकंड. कोणता नियम वापरला होता, सॉरी सेकंड नाही, थर्ड. कितवा नियम वापरला होता, तिसरा नियम. केपलरचे 3 नियम आहे, 1, 2 आणि 3. पहिले जे 2 नियम आहेत ना, ते त्यांनी दिले होते केपलरने 1609 मध्ये. कोणत्या पुस्तकामध्ये दिले होते ते लिहून घ्या, ते तुमच्या पुस्तकामध्ये आहे, म्हणजे स्टेट बोर्डमध्ये. ॲस्ट्रोनॉमिका नोवा, ॲस्ट्रोनॉमिका नोवा. कारण की केपलरने पृथ्वी, सूर्य, म्हणजे सूर्य, पृथ्वी आणि इतर ग्रह यांचे ऑर्बिट आणि यांच्या संबंधित पूर्ण कक्षा याच्यावरच पूर्ण 3 लॉ दिलेली आहे, राईट. तर ॲस्ट्रोनॉमिका नोवा. तर पहिले 2 जे लॉ होते ना, फर्स्ट अँड सेकंड लॉ केपलरचे,
ते ॲस्ट्रॉनॉमी का नोवा. आणि जो तिसरा लॉ जो होता ना, थर्ड लॉ तिसरा, तो त्याने 1619 दिलेला, थर्ड लॉ केपलरचा. तो त्याने कोणत्या पुस्तकामध्ये दिलं होतं? हार्मोनी ऑफ द वर्ल्ड. हार्मोनी ऑफ द वर्ल्ड. पण याला कधी त्यांच्या भाषेमध्ये भाषांतर केलं ना लॅटिन, तर ते आहे हार्मोनिका मुंडी. हार्मोनिका मुंडी. ठीक आहे, इंग्रजीमध्ये भाषांतर हार्मोनी ऑफ द वर्ल्ड, लक्षात ठेवा. चलो, सो हे चुकीचं आहे. द एसआय युनिट ऑफ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट इज, हे आहे का? नाही. -2 नाही येणार ना इथे, आलं लक्षात? 2 असायला पाहिजे. सो हे चुकीचं असतं. न्यूटन्स डिस्कवर्ड द व्हॅल्यू ऑफ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट युजिंग सेन्सिटिव्ह बॅलन्स. नाही. न्यूटन होते का ते? हेनरी कॅव्हेंडिश. कोण होते ते? ज्यांनी ही व्हॅल्यू काढली होती कॉन्स्टंटची. ती कोणी काढली होती? हेनरी कॅव्हेंडिश. कोणत्या वर्षामध्ये काढली होती ही? 1798. हे बघा, तुमच्या हे स्टेट बोर्डमध्ये 11वी 12वीमध्ये हे ऑलरेडी तुम्ही केपलर वाचतात, कॉन्स्टंट वाचतात, याचं थोडंसं ॲडिशनल लक्षात ठेवा. अदरवाईज आपल्याला वाटेल की हे सगळं न्यूटननेच दिलेलं आहे. पण न्यूटनचे पण चांगले मित्र होते, मित्रांनी मदत करून न्यूटनने हा पूर्ण सिद्धांत दिलेला. आलं लक्षात? आता बघा इथे किती नाव आपण बघितले, केपलर, न्यूटन आणि हेनरी कॅव्हेंडिश, आणि असं हे आलेलं आहे. राईट. चलो नेक्स्ट. द एक्सेप्टेड व्हॅल्यू ऑफ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट इज, हे आहे का? नो. इथे 6 असायला पाहिजे ना, 6.673. गॉट इट. चलो, म्हणजे इथे एक पण बरोबर नाही आहे ना? नाही. सर्व विधाने अयोग्य आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. हा पण जरा थोडंसं मला असं वाटतं भाषांतरमध्ये गोंधळ आहे. वेल अँड एलिफंट प्रोड्यूस ऑडिबल साऊंड्स. वेल आणि हत्ती श्राव्यातील ध्वनी तयार करतात. नाही, इन्फ्रासोनिक तयार करतात ना हे, म्हणजे 20 हर्ट्सच्या खाली त्यांची फ्रिक्वेन्सी कमी असते, 20 हर्ट्सच्या खाली. तर काय असतात ते? अश्राव्य, इन्फ्रासोनिक, है ना? ते काय असतात? इन्फ्रासोनिक. हे पण आपल्याला मनुष्याला ऐकायला येत नाही, कारण आपली सेन्सिटिव्हिटी एवढी कमी नाही आहे. डॉल्फिन्स अँड बॅट प्रोड्यूस इनऑडिबल साऊंड. अश्राव्य ध्वनी तयार करतात का ते? नाही, ते अल्ट्रासोनिक तयार करतात. अल्ट्रासोनिक म्हणजेच काय? 20 हर्ट्स ते 20,000 हर्ट्स इथपर्यंतचं फ्रिक्वेन्सी असलेली ध्वनी ते तयार करतात. ही पण ध्वनी आपल्याला ऐकायला येत नाही. आले लक्षात? सो हे दोघं पण विधान आता काय आहे याचं? हां, हे झालंय, तेच तर सांगते. याला पण आपण क्वेश्चन मार्क देऊयात. थोडं भाषांतरमध्ये हे झालेलं आहे. मराठी असेल तर दोघं विधानं चूक आहेत. मराठीमध्ये. The atomic clock is based on the periodic vibrations produced in the atom of which element? Cesium. है ना? चलो, सो उत्तर आहे याचं सीसीएम. व्हेरी सिम्पल क्वेश्चन ना. ठीक आहे. चलो, सो नेक्स्ट क्वेश्चन. हे सगळं तुम्हाला स्पष्टीकरणमध्ये डिटेल दिलेले आहेत. An object is kept at the 60 centimeter in front of convex lens. Its real image is formed at 20 centimeter from the lens. Find the focal length of the lens. Right? तर उत्तर काय याचा? 15 सेंटीमीटर. स्पष्टीकरणमध्ये फॉर्म्युला घेऊन सगळं सांगितलेलं आहे. ठीक आहे. सो उत्तर आहे याचा 15 सेंटीमीटर. नेक्स्ट. पाण्याचा अपवर्तनांक म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 4/3 असून हवेतील प्रकाशाचा वेग 3 × 10⁸ मीटर पर सेकंड आहे. तर प्रकाशाचा पाण्यातील वेग काढा. तर हा पाण्याचा वेग किती येणार आहे? 2.25 × 10⁸ मीटर पर सेकंड. ठीक आहे. नेक्स्ट आता पूर्ण स्पष्टीकरणमध्ये डिटेल आहे. हा 0.5 अश्वशक्ती हॉर्स पॉवर असलेले पंप किती वस्तुमानाचे पाणी 98 सेकंदात 5 मीटर उंचीवर चढवतील? इथे फक्त एक एवढं लक्षात ठेवायचं, हे अश्वशक्तीमध्ये दिले ना पॉवर, याला आपल्याला वॅट्समध्ये करायचे आहे, है ना? आणि 1 हॉर्स पॉवर इज इक्वल टू हाऊ मच वॉट्स? किती असतं? 746 असतात ना. मग आपण याला काय करणार? 0.5 × 746 वॅट. ती केवढं येते? 373. आणि मग असं ते काढायचं. राईट. सो याचं उत्तर काय येतं मग? 746. गॉट इट. चलो, सो सायन्स कंप्लीट.